MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपणा सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम हा जवळपास आपला पूर्ण झाला आहे. बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींचे मला कमेंट्स दिसले आहेत की मॅडम स्टेट बोर्डाप्रमाणे अभ्यास केल्यामुळे विषय हे आम्हाला सोपे वाटायला लागले आहेत. बऱ्याच मित्रांची अशी शंका होती की मार्च महिन्यापर्यंत तरी आपला सिलेबस कंप्लीट होईल का, पण आपल्या प्रेमामुळे हा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. थोडेफार काही पोर्शन बाकी आहेत. तर शुक्रवारी आपण स्टेट बोर्डाचा जो आपला अभ्यासक्रम राहिलेला आहे तो थोडाफार घेत जाऊयात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे टेस्ट सिरीज. तर टेस्ट सिरीजचे जास्तीत जास्त प्रश्न आपणापर्यंत पोहोचावे हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण आता आपल्या टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहेत. ही आपली 9वी टेस्ट सिरीज आहे. तर आज आपण इतिहासातील प्रश्नोत्तरे बघणार आहोत. यातील प्रश्न हे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली गेलेली आणि काही कठीण अशी हाय लेवलचे काही प्रश्न आहेत ज्याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेदरम्यान फायदा होईल. तर आजचा पहिला प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? अ. गोपाळकृष्ण गोखले, ब. गंगाराम भाऊ म्हस्के, क. गोपाळ गणेश आगरकर आणि ड. फिरोजशाह मेहता. तर आपणा सगळ्यांना माहिती आहे की गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर आणि फिरोजशाह मेहता या चारही महाराष्ट्रातील नेत्यांचा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. त्यामुळे याचे उत्तर आहे 4 अ, ब, क आणि ड. यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण अ. ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर, ब. भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण, क. द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम. याला पर्याय दिलेले आहेत अ आणि ब फक्त 1, 2 आहे ब आणि क फक्त, 3 अ आणि क फक्त आणि 4 आहे अ व अ ब आणि क. तर आपल्याला माहिती आहे की ब्रिटनमध्ये जे सत्तांतर झाले होते, वेव्हेल यांच्या जागी व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाली होती आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनीच घोषणासुद्धा केली होती. 20 फेब्रुवारी 1947ला ॲटलीने घोषणा केली होती की जून 1948 पर्यंत भारताला सत्ता देण्यात येईल आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी सत्तांतर घडून आले. यावेळी काय झालं होतं की 45-46 मध्ये ह्याच्या निवडणुका झाल्या होत्या आणि मजूर पक्ष हा सत्तारूढ झाला होता. तसेच दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती देखील झाली होती. हा सगळा प्रसंग बघता आणि या सगळ्या घटना बघता ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर म्हणजे पर्याय अ, भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम हे तीनही पर्याय योग्य आहेत. म्हणून याचे उत्तर आहे 4 अ, ब आणि क. यानंतर आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार झालेली आहे? 1935च्या कायद्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. हे पण आपणा सगळ्या मुलांना माहीत असलं पाहिजे. यामध्ये दिले आहे मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, ब. सायमन कमिशन, क. नेहरू रिपोर्ट आणि ड. बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. पर्यायामध्ये अ ब क, ब क ड, अ ब आणि ड आणि पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड अशी उत्तरं दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की 1935च्या कायद्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात. यावेळी नेहरू अहवाल, याशिवाय गोलमेज परिषदांमधील चर्चा, संयुक्त प्रवर समितीचा अहवाल, मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, सायमन कमिशन आणि बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे या सर्वांचा विचार करण्यात आला होता.
म्हणून याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि इथे पाहिजे होतं ड. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. पुढील घटना या त्यांच्या कालक्रमानुसार लिहा. म्हणजे पहिले कोणती घटना झाली आहे, नंतर कोणती घटना झाली आहे, हे आपल्याला लिहायचं आहे. तर आपणास माहिती आहे की सगळ्यात पहिले या ज्या घटना दिल्या आहेत, समाजवादी पक्षाची स्थापना, काँग्रेसचे पाटणा अधिवेशन, श्वेतपत्रिका आणि तिसरी गोलमेज परिषद. तर तिसरी गोलमेज परिषद 1932 मध्ये झाली होती. श्वेतपत्रिका मार्च 1933 मध्ये प्रस्तुत झाली होती. काँग्रेसचे पाटणा अधिवेशन 1934 मध्ये झाले होते आणि समाजवादी पक्षाची स्थापना ही सुद्धा 1934 ला झाली होती. पण काँग्रेसचे पाटणा अधिवेशन हे मे मध्ये झाले होते आणि समाजवादी पक्षाची स्थापना ही ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली होती. तर या प्रकारे जर आपण हे सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. म्हणजे पहिले ड म्हणजे तिसरी गोलमेज परिषद, क म्हणजे श्वेतपत्रिका, ब म्हणजे काँग्रेसचे पाटणा अधिवेशन आणि अ म्हणजे समाजवादी पक्षाची स्थापना, असा यांचा अनुक्रमे हे असे घटना येतील. यानंतर आपण या पुढील प्रश्न 5वा बघूयात. प्रश्न आहे खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती होती? अ. प्रांतीय स्वायत्तता, ब. संघराज्याचे न्यायालय, क. केंद्रात द्विदल राज्यपद्धती, ड. 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ. तर आपल्याला यामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ही जी मिनी कॉन्स्टिट्यूशन होती 1935चा जो कायदा होता, तर यामध्ये प्रांतीय स्वायत्तता देखील होती, संघराज्याचे न्यायालय सुद्धा होते, केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धती सुद्धा होती आणि 2 सभागृह असलेली संघीय कायदे मंडळ देखील होतं. त्यामुळे या 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि ड. यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. इथे आपल्याला जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय लिहायचा आहे. असा प्रश्न ज्यावेळी येईल तेव्हाही आपल्याला इसवी सन माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. जसं की अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस हिची स्थापना जी झाली होती ती 1920 मध्ये झाली होती. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे अ चे उत्तर हे 2 आहे. त्यानंतर बघा ब. अखिल भारतीय किसान काँग्रेस. तर अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना ही 1936 मध्ये झाली होती, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर गिरणी कामगार संघाची स्थापना ही 1928 मध्ये झालेली होती. याची स्थापना जी आहे ती अमृत डांगे यांनी केली होती. यानंतर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना ही 1918 मध्ये झाली होती. जर आपण या सगळ्या इसवी सन आपल्या वहीमध्ये नोंद केला तर आपल्या लक्षात येईल की याचं उत्तर आहे पर्याय 1. यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे मुस्लिम लीग संदर्भात मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला होता? तर आपल्याला माहिती आहे की मुस्लिम लीगने मुक्ती दिन हा 1939 मध्ये साजरा केला होता, ज्यावेळी द्वितीय जागतिक महायुद्धामध्ये भारताला इंग्लंडने न सांगता ढकलले आणि त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते त्यावेळी. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा. अ. नेहरू रिपोर्ट आपण आत्ताच पाहिलंय, ब. सायमन कमिशन, मुडीमन कमिशन आणि प्रांतीय द्विदल शासन पद्धती. तर या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या 1935च्या कायद्यावरती झाला होता. आपण पाहिलं की प्रांतीय द्विदल शासन पद्धती जी होती ही
19 होती, ज्यावेळी मोर्ले मिंटो कायदा आला होता. यानंतर मुडीमन कमिशन हे 1924, सायमन कमिशन 1927 आले होते आणि नेहरू रिपोर्ट हे 1928 सादर झाली होती. परत एकदा बघा, प्रांतीय द्विदल शासन पद्धती 1919च्या कायद्यानुसार, मुडीमन कमिशन 1924, सायमन कमिशन 1927 आणि नेहरू रिपोर्ट 1928. जर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे सुरुवातीला ड, प्रांतीय द्विदल शासन पद्धती, नंतर क, मुडीमन कमिशन, नंतर ब, सायमन कमिशन आणि नंतर अ म्हणजेच नेहरू रिपोर्ट. यानंतर आपण बघूया पर्याय क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्तता ही कार्यरत होती? आपल्याला माहिती आहे की 1935चा कायदा ज्यावेळी आला त्यावेळी 1937ला नवनियुक्त केंद्रीय व राज्य शासन निर्माण करण्यात आले होते आणि इथे प्रांतीय स्वायत्तता ही अस्तित्वात होती. 1939ला दुसऱ्या महायुद्धात भारताला कुठलेही प्रकारची विचारणा न करता ब्रिटनने आपल्या बाजूने युद्धात उतरविले आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. त्यावेळी प्रांतीय स्वायत्तता ही अस्तित्वात होती. यामध्ये वरवर पाहता प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली, प्रत्यक्षात मात्र सर्व कार्यकारी सत्ता ही गव्हर्नरकडे होती. याचाच अर्थ 9चं उत्तर आहे 3. कारण 1937ला हे शासन निर्माण झाले आणि 1939ला ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धात भारताला न विचारता त्यांना ओढण्यात आले आपल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये, तेव्हा ही शासन पद्धती 2 वर्ष होती, 1937 ते 1939. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 1937 ते 1939. यानंतरचा प्रश्न बघा, रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नोकरीवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला होता? रॉयल इंडियन नेव्हीच्या सैनिकांनी 1100 सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील HMRS तलवार या नौकेवर संप पुकारला. या कारणही तसेच होते की खाण्यायोग्य भोजन नसणे, आझाद हिंद फौजेवरील खटला आणि इंडोनेशियातील भारतीय सैनिकांना माघारी बोलावणे या काही मागण्या होत्या आणि अशा प्रकारे 18 फेब्रुवारी 1946ला तलवार या नौकेवरती मुंबईमध्ये संप पुकारण्यात आलेला होता. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तलवार मुंबई. STI 2014ला आलेला हा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न बघा, डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे म्हणतात? आणि हा सुद्धा असिस्टंट 2015ला आलेला प्रश्न आहे. कवी मोहम्मद इक्बाल ज्यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं लिहिलेलं आहे एकेकाळी, त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या मागण्यांच्या त्यांना विचाराचा जनक सुद्धा मानल्या जातात. मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात इक्बालने अशी इच्छा व्यक्त केली होती की पंजाब, वायव्य सीमा प्रांत, सिंध आणि बलुचिस्तान यांचे एक राज्य निर्माण केले जावे आणि या प्रदेशातील मुस्लिमांचे हेच अंतिम ध्येय असावे. आणि या मुस्लिम प्रदेशाला, हा प्रश्न आलेला आहे, मी तुम्हाला आता जी माहिती सांगते, या मुस्लिम प्रदेशाला पाकिस्तान असे नाव देण्याची कल्पना ही रहमत अलींची होती, परंतु जो पाया घातला गेला ज्या अध्यक्षीय भाषणाने तो मोहम्मद इक्बाल यांनी घातलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल 2. हा असिस्टंट 2015ला आलेला प्रश्न आहे. यानंतरचा आपण प्रश्न बघतो आहे प्रश्न क्रमांक 12. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी केव्हा जाहीर केला? लंडनमध्ये
3 गोलमेज परिषद झाल्या आपल्याला माहित आहे. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदारसंघ कायम ठेवले आणि 16 ऑगस्ट 1932 रोजी आपला जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार प्रांतीय व केंद्रीय कायदेमंडळातील जागांचे वाटप जातीच्या आधारावर करण्याचे ठरले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीचे लोक, त्यानंतर मुस्लिम मतदारसंघ, शीख मतदारसंघ या सगळ्यांना स्वतंत्र मतदारसंघ हे देण्यात आले होते. आपल्याला माहिती आहे की याविरुद्ध महात्मा गांधी यांनी एरवडा येथे पुण्याला आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळी महात्मा गांधींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर आंबेडकर व गांधी यांनी पुणे करार केला आणि दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काही जागा देण्याचे ठरले. याच कराराला आपण एरवडा करार किंवा पुणे करार असे सुद्धा म्हणत असतो. तर हा जो रॅमसे मॅकडोनाल्डचा जो जातीय निवाडा होता हा 16 ऑगस्ट 1932ला जाहीर झाला होता. म्हणजे त्याचं पर्यायी क्रमांक म्हणजे उत्तर आहे, पर्यायी उत्तर आहे 1. यानंतरचा प्रश्न, किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते? हे दोन्ही आतापर्यंत आपण जे प्रश्न बघतोय म्हणजे या आधीचा जो प्रश्न होता जातीय निवाड्याचा हा पण असिस्टंट 2015ला आलेला प्रश्न आहे आणि आता आपण जो प्रश्न बघतो आहे हा सुद्धा असिस्टंट 2015लाच आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पहिले अधिवेशन 12 जानेवारी 1945ला भरले होते. ठाणे जिल्ह्यामध्ये टिटवाळा जे आहे तिथं हे भरलं होतं किसान सभेचं पहिलं अधिवेशन 12 जानेवारी 1945ला. कॉम्रेड शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांच्या पुढाकाराने हे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाद्वारे आदिवासी चळवळ सुद्धा चालवण्यात आली. या चळवळीचे यांनी काही यश मिळवलं होतं काही कामामध्ये. ते म्हणजे त्यांनी गुलामगिरी आणि बांधील पद्धती बंद झाली, कृषी कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ झाली आणि मशागत करणाऱ्यांना जमिनीचे सुद्धा हक्क मिळाले. अशा प्रकारे किसान सभेचे पहिले अधिवेशन हे टिटवाळा येथे 1945 भरले आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13चे उत्तर 3 टिटवाळा 1945. यानंतर आपण बघणार आहे प्रश्न क्रमांक 14. न्यू इंग्लिश स्कूल पुणे चे संस्थापक सदस्य कोण होते? अ. लोकमान्य टिळक, ब. गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर. आपण समाजसुधारक बघताना अगदी व्यवस्थित याची माहिती पाहिलेली आहे. 1 जानेवारी 1880 पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही करण्यात आली होती. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून ही स्थापना केली होती आणि आधुनिक आणि पाश्चात्य शिक्षण देणे असे या शाळेचे उद्दिष्ट होते आणि म्हणून याचे नाव हे न्यू इंग्लिश स्कूल असे देण्यात आले होते. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. यानंतरचा प्रश्न आहे हा सुद्धा असिस्टंट 2013ला विचारण्यात आला होता की लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा आणि त्याचा योग्य पर्याय निवडा. म्हणजे कुठली घटना ही आधी झाली आहे आणि कुठली घटना ही नंतर झाली आहे हे आपल्याला इथे नमूद करायचं आहे. तर गणेश उत्सव जो आहे तो टिळकांनी 1893 सुरू केला होता. शिवाजी उत्सव जो आहे तो लोकमान्य टिळकांनी 1895 सुरू केला होता. साराबंदी मोहीम ही 1896 सुरू केली होती आणि 1916 होम रूल लीगची स्थापना झाली होती. म्हणजेच गणेश उत्सव हा पहिल्यांदा, तर म्हणजे ब ऑप्शन हे पहिल्यांदा आले पाहिजे. शिवाजी उत्सव म्हणजेच ड ऑप्शन हे दुसऱ्यांदा. साराबंदी मोहीम 1896 म्हणजे हे ऑप्शन तिसऱ्यांदा. ब, ड, अ, क असा हा सिक्वेन्स असेल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं उत्तर हे
3 असेल. यानंतर आपण बघणार आहे प्रश्न क्रमांक 16. लॉर्ड कर्झन यांच्या काळातील रॅली आयोगाचा संबंध हा कशाशी होता? तर 1901 मध्ये काय झालं होतं की लॉर्ड कर्झन यांनी सिमला इथे संपूर्ण भारतातल्या उच्च शिक्षण व विद्यापीठ अधिकाऱ्यांचे एक संमेलन बोलवले होते. त्यानंतर त्यांनी थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला होता आणि विद्यापीठाच्या स्थितींचा आढावा घेऊन त्यांच्या संरचनेबद्दल आणि कार्यक्षमतेबद्दल सूचना करणे हे आयोगाचे काम होते. त्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्राचा अंतर्भाव नव्हता आणि त्यांच्या शिफारशीनुसारच 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा हा संमत करण्यात आला होता. ही एकंदरीत माहिती बघता आपल्या लक्षात येईल की लॉर्ड कर्झन कॅलिन रॅली आयोग हा कशाशी संबंधित होता? तर उच्च शिक्षणाशी संबंधित होता. म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे 3, उच्च शिक्षणाशी. यानंतरचा प्रश्न आहे 1906च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात 1. राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले. 2. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. 3. मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला. 4. बॅरिस्टरजींना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. तर अशा प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला थोडीफार माहिती सगळ्या घटनांची असणे अतिशय आवश्यक आहे. तर काय झालं होतं त्यावेळी नेमकं हे आपण समजून घेऊया. 1906ला हे अधिवेशन कोलकाता येथे भरले होते. आपण दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल पण सखोल माहिती घेतलेली आहे आपल्या समाज सुधारकांच्या सिरीजमध्ये. जहालांना लोकमान्य टिळकांना या अधिवेशनाचे अध्यक्ष बनवायचे होते, परंतु मवाळवाद्यांनी विरोध केल्यामुळे पुन्हा एकदा दादाभाई नौरोजी अध्यक्ष बनले होते. दादाभाई नौरोजींनी अध्यक्ष भाषणात चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा संदेश दिला होता. चळवळ करा आणि अखंड चळवळ करा. 1906 कोलकाता अधिवेशन, अध्यक्ष दादाभाई नौरोजी. आपण राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा पण एक व्हिडिओ घेतलाय ज्याच्यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे घेतलेले आहेत. स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाभाईंनी आपल्या अधिवेशनामध्ये प्रथमच घोषित केले होते आणि स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सूत्रीस सुद्धा मंजुरी मिळाली होती. बंगालची फाळणी रद्द करण्यासंबंधी सुद्धा याच वेळी ठराव मांडण्यात आला होता आणि ढाक्याचा नवाब ख्वाजा अतिकुल्ला यांच्याकडून हा मांडण्यात आला होता. स्वराज्य या शब्दाचा संपूर्ण स्वातंत्र्य असा अर्थ जहालांना अपेक्षित होता, तर वसाहतीचे स्वातंत्र्य अथवा साम्राज्य अंतर्गत स्वातंत्र्य असा अर्थ मवाळांना अपेक्षित होता. त्यामुळे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये मतभेद वाढले असे म्हटले जाते. आता ही संपूर्ण पार्श्वभूमी जर तुम्ही ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की या राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये जे काही खाली पर्याय दिले त्या पर्यायांपैकी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला आणि मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला, हे 2 ऑप्शन हे बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर आपल्याला आहे ते 3 हे उत्तर आपल्याला करेक्ट आहे, म्हणजे ब आणि क. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी जशी आपल्या आवाक्या बाहेरची अशी मागणी असा उल्लेख कोणी केला होता? सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरला 2014ला आलेला हा प्रश्न आहे. यामध्ये हे जे म्हटलेलं वाक्य आहे, हे भारत मंत्री त्यावेळेचे जे मोर्ले होते यांनी म्हटलं होतं की स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी. म्हणजेच प्रश्न क्रमांक 17चे उत्तर आहे भारत मंत्री मोर्ले. यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. मध्यवर्ती प्रांत
व बरारपर्यंत होम रूल चळवळ पोहोचवण्याचे काम अनेकांनी केले. खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. त्यानंतर अने यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. मुंजे यांनी नागपूरजवळ शाखा स्थापन केली. आता वरीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर इथे थोडंसं आपल्याला जर माहिती असेल, सखोल माहिती असेल तर आपल्या लक्षात येईल की खापर्डे यांनी जी शाखा आहे ती अमरावती येथे स्थापन केली होती आणि अने यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली होती. म्हणजे आणि ब हे चूक उत्तर आहेत आणि मुंजे यांनी नागपूरजवळ शाखा स्थापन केली होती हे बरोबर उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं पर्यायी उत्तर असेल 3 क. मुंजे यांनी नागपूरजवळ शाखा स्थापन केली. खापर्डे यांनी पण शाखा स्थापन केली होती, पण खापर्डेंनी अमरावतीला केली होती आणि अणे यांनी यवतमाळला केली होती. त्यामुळे ही दोन जे पर्याय आहेत वरचे ते अयोग्य आहे. यानंतर आपण बघणार आहे आपला प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राष्ट्रीय काँग्रेस संघटनेला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले होते आणि सन 1818 मध्ये काँग्रेस अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न गव्हर्नर जनरल यांनी केले होते. तर लॉर्ड डफरीन यांनी, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय सभेची ज्यावेळी स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर लॉर्ड डफरीन यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे वर्णन हे सूक्ष्म अल्पसंख्याक असे केले होते. म्हणजेच कर्झन यांनी म्हटलं हे वाक्य चुकीचं आहे, अचुकीचं आहे आणि ब म्हणजे 1818 मध्ये काँग्रेसला अधिवेशनाला जागा मिळू नये असे प्रयत्न जनरल डफरीन यांनी केले होते. म्हणजे ब हे योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे 19चे उत्तर आहे 2, म्हणजेच केवळ ब योग्य. यानंतर स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते, तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कुणाला वाटत होते? तर लोकमान्य टिळकांनी आपल्या स्वयंशासनाची मागणी ॲनी बेझंट यांच्या मदतीने चालू केली होती, परंतु आपले अरविंद बाबू, जो पर्याय ब अरविंद बाबू यांना असे वाटत होते की स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आहे अरविंद बाबू. यानंतर मित्रांनो आपण हे सगळे जे पाहिलेत ते हाय लेवलचे प्रश्न पाहिले. हा आपण जो या पुढचा जो क्वेश्चन सेट आहे याच्याशीच संबंधित आपण आत्तापर्यंत 9 टेस्ट सिरीज, ही आपली 9वी टेस्ट सिरीज आहे आणि याच्या पुढची जी टेस्ट सिरीज आहे ती उद्याच अपलोड होणार आहे आपल्यासाठी. आणि हाय लेवल प्रश्न आहे, आपण व्यवस्थित अभ्यास करा. यामध्ये प्रश्न घेताना मी त्यावेळच्या घटनेच्या पार्श्वभूमीचा सुद्धा उल्लेख केला. आयोगाद्वारे विचारण्यात आलेले हे प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला या प्रश्नांवरून एक कल्पना येते की कशा प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, जय भारत, जय महाराष्ट्र.